नमस्कार रसिक श्रोते हो. आचार्य 90 FM रेडिओ सेंटरवर आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या ह्या स्नेहधारेमध्ये आजची कथा आहे. त्या कथेचं नाव आहे अंतर्यामीचं देवत्व. हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करत असताना खिडकीतून एक वृद्ध भिकारी खाण्याचा अभिनय करताना त्यांनी पाहिला. आपलं खाणं थांबवत हॉटेलमधून एक बर्गर घेऊन त्या भिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या सुद्धा. त्याच्या हातावर तो बर्गर ठेवत म्हणाल्या, भूक लागली असेल ना, खाऊन घ्या. असं म्हणून त्याच्या हातावर ठेवून त्या वळल्या आणि पुन्हा परत त्याच्याकडे जाऊन म्हणाल्या, माझ्यासोबत आतच चल आणि माझ्यासमोर बसून हे खा. गहिवरतच ती वृद्ध व्यक्ती, नको नको, मला आत बसायला देणार नाहीत. अरे पण मी आहे ना, चल माझ्यासोबत, असं म्हणत त्यांनी त्या भिकाऱ्याला हॉटेलमध्ये आणलंच. समोर बसून तो बर्गर खायला लावला आणि त्याच्याशी हृदय संवाद साधला. त्याची ती व्यथा ऐकून त्यांचं हृदय पिळवटून निघालं. त्यांनी त्याला काही पैसे देऊ केले, पण त्यांनी ते घेतले नाहीत. जाताना मात्र एका टिश्यू पेपरवर काहीसं लिहून एक चिठ्ठी त्यांनी त्यांच्या हातावर ठेवली आणि सांगितलं, मी गेल्यानंतर ही चिठ्ठी वाचा. तो निघाला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत त्याने ती चिठ्ठी उघडली आणि वाचली. त्यात लिहिलं होतं, आज मी आत्महत्या करणार होतो. असाच एक प्रसंग लहानपणीचा. वय वर्ष 3.5. दारात डबेवाली म्हातारे आजोबा आले होते. त्यांना पाहून यांना वाटलं, इतक्या लहान वयात त्यांना हे काम करावं लागतं. म्हणून घरातील अस्सल हिऱ्याच्या कुड्या तिने त्या आजोबांच्या हातावर ठेवल्या. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण होता. आई काहीतरी शोधत असताना त्यांनी पाहिलं, आई खरं तर त्या कुड्या शोधत होती, कुठेही सापडत नव्हत्या. कुड्या शोधत असताना दारावरची बेल वाजली. दारावर चक्क ते आजोबा उभे होते आणि हातात त्या कुड्या. खरं तर आईचं त्या कुड्यांवर प्रचंड प्रेम होतं, कारण माहेरवरून त्या कुड्या आलेल्या होत्या. म्हाताऱ्या आजोबांनी त्या कुड्या आईच्या हातात देऊन म्हणाले, पोरीला ओरडू नका हो. तेव्हा आई म्हणाली, असं का म्हणता? अहो, ह्या कुड्या तिने काल माझ्याकडे दिल्या, पण आम्ही वारकरी, ह्या कुड्या घेऊन आम्ही पंढरीच्या वाटेवर पाय नाही ठेवू शकत, म्हणून घेऊन आलोय. पण पोरीला काही मारू नका, बोलू नका. त्यावर आई म्हणाली, हात नेहमी देता ठेवावा हा संस्कार आम्ही पोरीवर केलाय, पण स्वतः कमवून द्यावं इतकंच. दातृत्वाचा संस्कार, माणुसकीची जाण आणि सामाजिकतेचं भान, वात्सल्य, प्रेम, स्वभावातील ऋतुजा, सात्विक भाव, अंध अपंगांविषयी कणव याची एकत्रित गुंफण म्हणजे ही छोटी चिमुरडी मुलगी होती, डॉक्टर अभिनेत्री निशिगंधा वाड. एकदा मायलेकीचा सुसंवाद चालला होता. आई म्हणाली, तुम्ही दोघी जणीनं माझे 2 डोळे आहात. यावर त्यांनी विचारलं, आई आई, मग सांग ना, तुझा उजवा डोळा कोणता आणि डावा डोळा कोणता? अर्थात दोघी मुलींपैकी सर्वात आवडती कोण, मी का मोठी ताई? असा प्रश्न त्यांना पडला. यावर विचार न करता आई म्हणाली, हे बघ, उजवा आणि डावा असं काही नसतं. तुम्ही दोघी माझ्यासाठी सारख्याच, आणि हे बघ, दोन्ही डोळ्यांनी सारखंच दिसतं. आईच्या सकारात्मक सुसंवादातून डॉक्टर निशिगंधा आणि डॉक्टर प्राजक्ता ह्या दोन्ही कन्या संस्कारित होत होत्या. डॉक्टर निशिगंधा यांच्या गुरु सुलभाताई देशपांडे यांच्या पतीचं निधन झालं हे समजल्यानंतर डॉक्टर निशिगंधा त्यांना भेटायला गेल्या होत्या. येणारे जाणारे सुलभा देशपांडे मॅडमचं सांत्वन करत होते. डॉक्टर निशिगंधा यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सुलभा देशपांडे त्यांना म्हणाल्या, अगं रडतेस काय? तुला नाटकात काम करायचं आहे ना, पाहून घे, अभिनय करताना तुला उपयोगी पडेल. डॉक्टर निशिगंधा यांना आश्चर्य वाटलं. दुःखाच्याही क्षणी आपल्या गुरु आपल्याला प्रॅक्टिकल अनुभव देत आहेत. विद्यार्थी मित्रांनो, असे आई वडील आणि गुरु ज्यांना लाभतात त्यांच्यासाठी आता मला बाबा बोरकर यांच्या कवितेच्या ओळी आठवतात. जे डोळे देखणे, जे डोळे देखणे, जे कोंडिती साऱ्या नभा, ओळीती दुःखे जणांच्या, सांडती नेत्रप्रभा, सांडती नेत्रप्रभा. दूरदर्शनवरील मराठी
तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम त्या करतात. फुलपंखी, रामची गोष्ट, बोनसाय, अनुष्का अशा अनेक पुस्तकांचं लेखनही त्यांनी केलेलं आहे. स्त्रियांचं आत्मभान, एड्स जागृती अभियान, अंध अपंग गरजू व्यक्तींना मदत असे अनेक उपक्रम डॉक्टर निशिगंधा एज्युकेशन सोसायटीतर्फे त्या राबवतात. सोशल हिस्ट्री, स्त्रियांची बदलती भूमिका, कवयित्री शांताबाई शेळके या 3 विषयांवर त्यांनी आपला अभिनय सांभाळून PhD केलेली आहे. सोज्वळ अभिनेत्री, उत्कृष्ट लेखिका, संपादिका, निवेदिका म्हणून त्यांच्या या यशाचा मंडप नभांगणाला स्पर्श करीत आहे आणि त्यांच्या अंतर्यामीचं देवत्व जग मात्र अनुभवत आहे. धन्यवाद.